श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? तर मैत्रिणींनो, हा आपला शेतातला दुसरा पार्ट आहे. आणि हे बघा, आमची शेती आम्ही करत नाही, आम्ही दुसऱ्याला करायला दिलेली आहे. कारण आम्ही तिथं राहत नाही आणि भरपूर दिवस झाले बाहेर गावी असल्यामुळे आम्ही शेती करत नाही. पण कधी वेळ आली तर करावी तर लागेल. आणि त्यानंतर बघा, आमच्या शेतात एक वाघाई मातेचं मंदिर आहे. तशी आमची कुलदेवीचं नाव धंदाई माता आहे. पण आमच्या शेतात इथं वाघ बसायचा पहिला कधी जुन्या काळात, त्यामुळं त्या जागेवर एका वाघाई देवीचं मंदिर म्हणून आम्ही बांधकाम केलेलं आहे. तर बघा, आम्ही त्या देवीच्या दर्शनासाठी आम्ही तिथं जात होतो. आणि त्यानंतर प्रत्येकाच्या गावाकडे भरपूर जणांच्या शेतात असे छोटे मोठे मंदिर असतातच. आणि बघा, आमच्या शेताच्या आजूबाजूला एक पॉईंट म्हणजे खूप छान आहे. तर आमच्या शेताच्या साईडला एक पंचमुखी महादेवाचं मंदिर आहे, जे की तुम्हाला काल मी दाखवायचं राहिलं. कारण तिथं बांधकाम चालू असल्यामुळे तिथं जाता आलं नाही. आणि पुढच्या साईडला बिल्लड बाबा म्हणून मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवते पुढं. हे बघा, असं मंदिर आहे आमच्या वाघाई मातेचं. तशी मूर्ती ठेवलेली नाही आहे, पण दगडाचं देव म्हणून बनवलेलं आहे. तसं दगडाचं जरी राहिला तरीसुद्धा त्याला तेवढाच मान द्यावा लागतो, कारण त्याला आपण देवाचं नाव दिलेलं असतं. आणि आम्ही घराकडे जायला निघालो होतो, पण समोरच ते बिल्लड बाबाचं मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवते. तर बघूयात. खूप उंचावर आहे आणि कुणाकुणाच्या गावाकडे हे बिल्लड बाबा म्हणून ऐकण्यात आहे, ते मला नक्की सांगा. आणि त्यानंतर पुढं आमची भाग्य खूप रडायला लागली. तर कारण का, आमचा हा छोटा शिव तो तिच्याकडे जात नव्हता आणि तिला चिडचिड होत होती. तर तिला म्हणायचं होतं, तर हा घरी राहिल्यावर माझ्याकडे येतो, दिवसभर माझ्याजवळ खेळतो आणि बाहेर आल्यावर का येत नाही, म्हणून ती त्याला रागवत होती. आणि तो तिच्याकडे जात नव्हता म्हणून हसायला पण येत होतं. पण काय करणार, लहान लेकरं खूप हुशार असतात. त्यांना वाटतं तर आपल्याला दीदी पाडल की काय, म्हणून तोच जात नव्हता तिच्याकडं. पण असू द्या, ठीक आहे. त्यानंतर बघा, आम्ही मंदिराकडे जायला लागलो. हे मंदिर खूप उंचावर आहे आणि सगळेच जण तरी गेलो, कारण खूप आवडतं असं उंचावर चढायला. आणि बघू शकता, म्हणजे आम्ही वरती चढल्यावर त्याची शूटिंग घेतलेली आहे, म्हणून आपल्याला तेवढी हाईट समजत नाही आहे. पण खरं हे मंदिर खूपच उंचावर आहे बघा. आणि आमच्यासोबत आमच्या लेकरांनासुद्धा तेवढंच आवडत होतं वरती यायला. आणि आमचा हा छोटा जेठालाल, याला तर खूपच आवडत होतं. याला वाटत होतं की हा स्वतःच्या पायावर वरती चढत आहे, एवढा खुश होत होता. आणि हे माझे मिस्टर बघा. आणि हे आमचं गाव, आमची शेती बघा, इथून खूप छान दिसते. आणि आमच्या शेताच्या आजूबाजूला खूप मोठमोठे डोंगर आहेत. म्हणजे आमच्या शेताला लागून दुसऱ्या गावी जाण्याचा रस्तासुद्धा शेताच्या बाजूलाच आहे, म्हणून खूप छान वाटतं. आणि हे मंदिर एवढं उंचावर आहे, तर तिथून गावंसुद्धा दिसतात. 2 ते 3 गावं जे आजूबाजूला आहेत ते सगळे दिसतात. आणि त्यानंतर इथं फोटो वगैरे घ्यायला सुरुवात केली. आणि चला, आता घरी जायची वेळ झालेली होती, म्हणून आम्ही आता निघालो घरी जायला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.